26 डिसेंबरला संपूर्ण खोपोली शहर हादरलं ते म्हणजे एका हत्येनं. हत्या होती नुकत्याच झालेल्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची. आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या असताना एका काळ्या कलरच्या गाडीतून आलेल्या हल्लेखोरांनी आधी त्यांच्या गाडीला धडक दिली आणि खाली उतरून कुऱ्हाड, कोयता आणि तलवारीनं सपासप वार करून त्यांची हत्या केली. या हत्या प्रकरणामुळे काल दिवसभर संपूर्ण खोपोली शहरात तणावाचं वातावरण होतं. खोपोलीमध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली आणि जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका काळोखे कुटुंबियांनी घेतली. तपासाची सूत्र फिरल्यानंतर मंगेश यांची हत्या कट रचून प्लॅनिंगने झाल्याचं समोर आलं. आता या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आणि सीसीटीव्हीच्या आधारे काही संशयित लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासोबतच आणखी 10 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पवार गटाच्या 2 नेत्यांचे 2 पराभव आणि काळोखींची हत्या याचं कनेक्शन सध्या लावलं जातंय. पण या हत्या प्रकरणात नक्की काय समोर आलं? पोलिसांनी कुणाला अटक केली? राष्ट्रवादीवर आरोप का होत आहेत? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. मंगेश काळोखे आणि मानसी काळोखे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची परिसरात ओळख. शिवाय कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या जवळचे सहकारी म्हणूनही मंगेश काळोखे यांना ओळखलं जायचं. शिवाय मंगेश काळोखे हे माजी नगरसेवक सुद्धा होते. पण यंदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपली बायको मानसी हिला वॉर्ड क्रमांक 2 मधून उभं करायचं असं मंगेश यांनी ठरवलं होतं. निवडणुकीची घोषणा झाली. मानसी यांना वॉर्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी सुद्धा मिळाली. मतदान झालं, निकाल लागला आणि खोपोली वॉर्ड क्रमांक 2 मधून मानसी काळोखे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला रवींद्र देवकर यांचा 690 मतांनी पराभव करत निवडून आल्या. या निवडणुकीत प्रभागात त्यांच्या विरोधात असलेल्या काही लोकांमध्ये किरकोळ वाद झाल्याची घटना सुद्धा घडली होती. त्यावेळी या वादावर पडदाही पडला. मात्र हा वाद पुन्हा उफाळून आला तो म्हणजे 26 डिसेंबरला. 26 डिसेंबरला सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान आपल्या लहान मुलीला जनता विद्यालयात शिशु मंदिरला सोडण्यासाठी घरातून निघाले. त्यांनी त्यांच्या मुलीला शाळेत सोडलं आणि ते परत घरी साईबाबा नगर इथं यायला निघाले. पण विहारी गावाजवळ आल्यावर वाटेत एका काळ्या कलरच्या 4 चाकीतून आलेल्या हल्लेखोरांनी मंगेश यांच्या दुचाकीला धडक दिली आणि गाडीतून खाली उतरून कुऱ्हाड, कोयत्यासह तलवारीनं सपासप वार केला. हल्ला इतका जोरात होता की इकडं मंगेश रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले. जमलेल्या लोकांनी त्यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, कारण त्या हल्ल्यात मंगेश यांचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर आलेल्या काळ्या कलरच्या गाडीतून बसून तिथून पसार झाले. या घटनेची माहिती खोपोली शहरात अगदी वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी सुद्धा आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मंगेश यांची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली. खोपोलीसारख्या शांत असलेल्या शहरात दिवसा अशी हत्या झाल्यानं संपूर्ण शहरात प्रचंड तणावाचं वातावरण होतं. रात्री उशिरा मंगेश काळोखे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आता या सगळ्या घडलेल्या घटनेनंतर मंत्री भरत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेत्यानेच ही हत्या केल्याचा आरोप केलाय. दुसरीकडे मयत मंगेश काळोखे यांच्या पुतण्यानं या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांनी केलेल्या आरोपानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा प्रवक्ते भरत भगत आणि रवींद्र देवकर यांनी कट रचून मंगेश यांची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर याशिवाय दर्शन देवकर, धनेश रवींद्र देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बाउन्सर आणि इतर अनोळखी 3 लोकांचा सुद्धा या हत्या प्रकरणात समावेश आहे. या सगळ्या संशयित आरोपींच्या विरोधात 366/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 130(1), 61(2), 181(1), 190, 111(3) यांसह शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4 आणि 25 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. हल्ला झाला त्यावेळी गाडीत आरोपी दर्शन देवकर, सचिन चव्हाण आणि त्यांच्यासह आणखी 3 जण होते. त्यांनी पहिल्यांदा मंगेश यांचा पाठलाग करून त्यांच्या गाडीला धडक दिली, खाली पाडलं आणि इतर 3 जणांनी तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीनं त्यांच्यावर वार करून त्यांची हत्या केली असा आरोप मंगेश काळोखे यांचे पुतण्यांनी केला. आता या घडलेल्या घटनेनंतर संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची 8 पथकं सुद्धा तैनात करण्यात आली आहेत. त्यापैकी एका पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे या प्रकरणातील संशयित असलेले रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर यांना नागोठणे परिसरातून पळून जाताना अटक केली असून बाकी लोकांचा शोध सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल
आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांनी माध्यमांना दिली। तर मंगेश काळोखे यांचे मामेभाऊ यांनी तर या प्रकरणात थेट पोलिसांवरच आरोप केलाय। खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे आणि आरोपी यांचे जवळचे संबंध आहेत। शिवाय ही घटना घडायच्या आधी 4 दिवस मंगेश काळोखे आणि त्यांच्या पुतण्यानं आमच्या जीवाला धोका आहे अशी पोलिसात तक्रार सुद्धा दिली होती, पण पोलिसांनी याची दखल घेतली नाही। सचिन हिरे यांचं वागणं अतिशय संशयास्पद आहे। त्यांचं निलंबन करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी मंगेश काळोखे यांचे मामेभाऊ यांनी केली। आता स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतलेले देवकर आणि मयत काळोखे यांच्या घरात गेल्या 20 वर्षापासून वाद आहे। नातेसंबंधात असलेल्या या कुटुंबातल्या तणावाची कल्पना खोपोलीकरांना आधीपासूनच आहे। नुकत्याच झालेल्या खोपोलीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मंगेश काळोखे यांची पत्नी मानसी काळोखे या वॉर्ड क्रमांक 2 मधून अजित पवार गटाच्या रवींद्र देवकर यांची पत्नी उर्मिला देवकर यांचा पराभव करून निवडून आल्या होत्या। कदाचित त्याच राजकीय वादातून मंगेश यांच्यावर हल्ला झाला असावा आणि त्यांची हत्या केली असावी असा संशय आता व्यक्त केला जातोय। दुसरीकडे या प्रकरणात खुनाचा कट रचल्याचा गंभीर ठपका ठेवत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अशी माहिती समोर आली की नुकत्याच झालेल्या विधानसभेला शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यात लढत झाली होती। त्यात महेंद्र थोरवे यांनी 5694 मतांनी अपक्ष सुधाकर घारे यांचा पराभव केला। त्यावेळच्या निवडणुकीत मंगेश काळोखे यांनी महेंद्र थोरवे यांचं काम केलं। त्याच रागातून घारेंनी मंगेश काळोखे यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या संदर्भात आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना रायगडचा आका हा सुनील तटकरे असून माझा निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ता मंगेश काळोखे याच्या हत्येमागे राष्ट्रवादीचा हात आहे। दडपशाहीनं माझ्या कार्यकर्त्याला प्लॅन करून त्याची हत्या केली आहे असा आरोप केला आहे। तर राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी हे सगळे आरोप फेटाळून लावत पोलिसांनी या प्रकरणाची सगळी चौकशी करावी, आमचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंचा या प्रकरणाशी संबंध नसेल अशी प्रतिक्रिया दिली। आता या सगळ्या प्रकरणात आणखीन काही फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे, पण देवकर पितापुत्र यांना अटक झाली असून त्यांच्या तपासात आणखीन कोणती माहिती समोर येते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। पण या सगळ्या प्रकरणात निवडणुकीत झालेला पराभव, राजकीय वाद आणि पूर्ववैमनस्याचा अँगल असण्याची शक्यता आहे। एकीकडे या हत्येमागे देवकर यांच्या घरातल्या उमेदवाराचा मानसी काळोखे यांनी केलेला पराभव, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंच्या पराभवासाठी मंगेश काळोखे यांनी थोरवेंना केलेली मदत, यापैकी कोणतं कारण समोर येतं हे तपासात स्पष्ट होईल। बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? या हल्ल्यामागे नेमकं काय कारण असेल? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।